नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या कलाविष्कार ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायबाबाचो येवकार. आज ह्या कलाविष्कार ह्या कार्यक्रमा निमित्तान आज आमच्याकडे असे एक नामांकित कलाकार, एक विद्वान, एक दिग्दर्शक, संगीत तज्ञ असे व्यक्तिमत्व आमकां लाभलेले आसा. श्रीमान कैलासवासी पंडित राजाराम बुवा मांद्रेकर यांचे ज्येष्ठ पुत्र शुभलक्ष्मी मांद्रेकर नृत्यांगना यांचे पुत्र श्रीमान पंडित मच्छिंद्रबा मांद्रेकर. नमस्कार मास्तर, तुमचे स्वागत करता. सगळ्यात पहिले म्हणजे आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान तुमच्याकडे आमकां भासाभास करपाची एक संधी मेळ्ळ्या. हांव तुमकां विचारूंक सोदतां की हे कलेन तुमी आज गेली वयाच्या 7व्या वर्सापासून 65 ते 67 वर्सां हांगासर वावरतात. तुमचें घराणें सगळें संगीतकार, दिग्दर्शक, विद्वान, वादक, नृत्यांगना तुमची आई आशिल्ली. तुमचे वडील मुंबय सारक्या ठिकाणी मोठ्या सिनेसृश्टीन एक नृत्य दिग्दर्शक, वादक म्हणून वावरल्यात. आणि अशें आसतना तुमी जेन्ना गोवा गांठलें आणि तुमी गोंयांत तरी त्या वेळी आज म्हाज्या आतां वया प्रमाणे म्हाका जाण आसा त्या प्रमाणे तुमी गेली 70 वर्सां ह्या क्षेत्रांत वावरतात. ह्या क्षेत्रांत तुमकां कशें मार्गदर्शन, गुरुजन कशें भेटले, कोण कोण भेटले आनी तुमकां कशें गुरुजना कडसून मार्गदर्शन मेळ्ळें तें थोडेंशें आमकां हांगा उलगडत सांगात तुमी. पहिली मी वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या वडिलांकडे म्हणजे पप्पाकडे तबला शिकायला सुरुवात केली. असं होता मग मी काय माझ्या मनात आलं, मी मुंबईला गेलो, पळून गेलो काहीतरी शिकायचं तिकडे जाऊन. आणि त्यावेळेला असाच एक माणूस होता ओळखीला मुंबईला, गिरगावला, त्यांच्याकडे राहत होतो. आणि अमीर हुसेन खाँ साहेब यांच्याकडे तबला शिकायला गेलो. 3 महिने झाल्याबरोबर मला खाँ साहेबांनी सांगितलं की हे बघा तुम्हाला गंडा बांधायचा पडणार. आणि त्यावेळेला गंडा बांधत होते, हे सगळ्या लोकांनाच ठाऊक आहे. आणि खाँ साहेबांकडे हे असं होतंच गंडा बांधणं, पण ते माझ्याकडे जमलं नाही म्हटलं मी परत गोव्यात आलो. आणि परतही माझ्या वडिलांकडे मी शिकायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही पहिले मुंबई स्थायीक आशिल्ले, थंयच्यान मागीर गोव्यात आयले. म्हणजे अशें आमी आयकलां की तुमचे वडील सुद्दां एक मोठे व्ही शांतारामा कडेन संगीत दिग्दर्शक आसले, नृत्य दिग्दर्शक आसले, आई नृत्यांगना आसली. होय माझे वडील पहिली व्ही शांतारामाकडे डायरेक्टर होते मुंबईला. आणि आई नृत्यांगना म्हणून होती, तिकडे त्यांचं लग्न झालं. आणि तिकडून पप्पा आणि गोव्यात जेव्हा आम्ही आलो तर गोव्यात स्थायिक झाल्याबरोबर मी शिकलो. मग परत मुंबईला गेलो, परत आलो. मग काही काळाचं पप्पाबरोबर मी कुठे जाते वाजवायला जाते, तेव्हा मी वाजवायला जात होतो त्यांच्याबरोबर. त्यांच्यानी वाजवलं का मी मग वाजवायला बसत होतो. म्हणजे वाजवता मला कळायला लागलं. 7व्या वर्षापासून मी ह्या कलेत होतो. मला वाजवता मला हे कळलं काय ह्याच्यात काहीतरी आहे. आणि हे शिक्षण असं आहे की हे मरेपर्यंत शिक्षण संपणार नाही. तुमची आई ही नृत्यांगना आणि 1962 ज्यावेळी 62च्या नंतर तुम्ही गोव्यात स्थायिक झाला त्यावेळी आईनं गोव्यात पहिला क्लासिकल डान्स हा प्रकार आहे गोव्यात त्यांनी सुरुवात केली स्वामी विवेकानंदमध्ये. त्यावेळेला गोव्यात जेव्हा आलं तर पहिली स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये आईला आम्हाला डान्स टीचर म्हणून ठेवली. कथ्थक त्यावेळी तबलावादक नव्हते. त्यावेळेला त्या विवेकानंद सोसायटीमध्ये तबलावादक पंडित प्रभाकरचारी होते, तबला शिकवत होते. आई डान्स शिकवत होती. सुधाकर करंदीकर गाणं शिकवत होते. पेटीला बोरकर होते करमळीचे. आणि करता मग काय झालं, पंडित प्रभाकरचारी हे आईबरोबर साथ करता त्यांना तोडे ते पाठ करावे लागले. आणि ते तोडे त्यांच्याबरोबर मग ते वाजवत होते. कोण? प्रभाकरचारी. पण तुमचा जरा वेगळा होता. पण आमचं काय होतं, आमच्या घरातच हे संगीत होतं, नृत्य होतं. म्हणून मी गोव्यात पहिली कथ्थक डान्स हा वाजवणारा मीच होतो. माझे भाऊ म्हणा, गोरख मांद्रेकर, दुसरा महेश, नरेश, हे कोण नव्हते. हे दोघे तर माझे दोघे भाऊ ह्या कलेत नाहीच. कथ्थक हा बाजच निराळा. आणि ह्या कथ्थकात बरे ताल येतात.
ह्या ठेक्यात बरे बरे ताल येतात. आमचे आता प्रचलित ताल एक ताल, जप ताल, धमार, आडाचव ताल, सवारी असे काही काही ताल येतात. पण कथ्थकात जे ताल येतात, लक्ष्मी ताल येतो, भुजंग ताल म्हणून एक आहे, 19 मात्रेचा एक ताल आहे, 13 मात्रेचा ताल आहे, असे ताल येतात. लक्ष्मी ताल आहे तो कसा आहे बघा. धी क धे ना तक धी ना कत्ताक धी दे ना ती कती ना त्रक दा तू ना तट कत गादी गन दा धा दा 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 असा ताल असतो लक्ष्मी ताल. आणि ह्या लक्ष्मी तालात ते तोडे वाजवले पाहिजे, नुसता ठेका वाजवला म्हणून होत नाही. तोडा दाखवा ना. तर मी तुम्हाला खाली त्रितालचाच तोडा म्हणून दाखवतो. 3 ताल चालू झाला, दा दिन दिन दा दिन दिन दा तीन तीन ता त्रक दिन दिन किड तक तुन तुन ना तिट्ट ता दा दिन ता किड दा दिन ता कत तिट्ट धा कत तिट्ट धा दिन ता किड धा दिन ता कत तिट्ट धा तुन त धा किड धा दिन कत तिट्ट धा तुन त धा किड धा दिन ता कत तिट्ट धा तुन त धा तुन त धा तुन त दिन दिन दा दिन दिन दा दिन दिन ता दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दा तीन तीन ता त्रक दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा तीन तीन ता ता दिन दिन ना दिग 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 ना दिग 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 ना दिग 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 थाई दिग दिग ता थाई ता 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 थाई दिग दिग ता थाई ता 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 थाई दिग दिग ता थाई ता 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 दिन दिन दा दा असे काहीतरी असे कितीतरी तोडे आहे. हे त्रिताल झाले. जपतालचा आहे, एक तालचा आहे, धमारचा आहे, सवारी आहे, सवारीचा असा तोडा आहे. कठीण काम आहे. हे सांगतो काय तर हे कथ्थक वाजवणं हा बाजच निराळा, नाटक वाजवणं निराळं, कीर्तन वाजवणं निराळं, भजन निराळं, क्लासिकल निराळं. पण कथ्थक हे स्वतःला तुला तबलजाला तोडे पाठांतर पाहिजे तरच तो वाजवू शकणार. सुरुवातीला कथ्थक गोव्यात हे मीच वाजवतो. 50 वर्षा अगोदर अगोदर हा माणूस नव्हता. आणि माझ्या आईकडे कितीशा तरी नृत्यांगणा आहे आणि आज 8 यात कल्चरात त्या शिकवतात, कथ्थक डान्स शिकवतात. कितीशी नावं आहे माझ्याकडे, पण ते नावं सांगत नाही. वर्षा बुजगावकरसुद्धा माझ्या आईकडे शिकली आहे आणि आज ती पिक्चरमध्ये काम करते. आता तुम्ही इतल्या वर्सांक जाय त्या कलाकारांक साथ संगत केला, गोंयातील गोंयाच्या भायल्या सुद्धा जाय त्या कित्याक 50-60 वर्सां पयलीं व्हडले व्हडले तबलजी नासले. ज्या वेळी व्हडले व्हडले मुंबयचे समाधी कलाकार आयले जाल्यार तांकां क्लासिकल जावं आनी कशें तबलजी मेळनाशिल्ले. तुमी भायल्या गोंया भायल्या कितकेशा लोकांक कोणाक संगीताक साथ केल्या आनी गोंयांत ते आमकां मातशें सांगप पळया. गोव्याच्या कलाकाराला सांगायचं म्हणजे पहिली सुरुवात आमच्या गोव्यात भजन हे मोठं. भजनला त्यावेळेला म्हणजे मला वाटतं ही 40 वर्षाची गोष्ट मी सांगतो, 40-50 वर्षाची म्हटलं तरी चालेल. मनोहर बुवा मंगळवार असतो शिरगावला वार्षिक, अजून चालू आहे. तेव्हा त्यावेळेला पंडित मनोहर बुवा शिरगांवकर, रामनाथ मटकर, नरहरी दत्तराम वळवयकर, नरहरी वळवयकर, सोमनाथ चारी, नाना शिरगांवकर, तबल्या पकवाजला नंदकुमार पर्वतकर आणि तबल्याला मी असायचो. त्यावेळेला जास्त तबले नव्हते, वामन पेळगाव वगैरे होते त्यावेळेला. पण त्यावेळेला त्या लोकांची मी साथ केली आहे भजनात. बाकी कलाकार खूप जाऊन गेले, मग मनोहर मांजरेकर म्हणा आणि कोणी कोणी असं आता पांडुरंग राऊळ म्हणा, गणेश पारसेकर, असे काही काही कलाकारांची नावं सांगत नाही. पण त्यावेळेचे कलाकार हे गोव्यात, त्यावेळी हे कलाकार गोव्यात होते. पंडित मनोहर बुवा शिरगांवकर, रामनाथ बुवा मटकर, नरहरी वळवयकर, दत्ताराम वळवयकर, नाना शिरगांवकर, सोमनाथ बुवा चारी असे कलाकार होते त्यावेळेला. गोव्या भायले कोण कलाकार? गोव्या बाहेर तेव्हा आले क्लासिकल म्हणजे पहिली सुरुवातीला मी शरद जांभेकर ह्यांचं मी शिवलेला क्लासिकल कार्यक्रम होता, शास्त्र. तेव्हा ते पेटीला त्यांना नाना शिरगांवकर. आणि सांगायचं म्हणजे आज त्याच्या आदल्या दिवशी मंगळवार होता आणि तिकडे मंगळवारला नाना शिरगांवकर पेटीला होते आणि तबल्याला पंडित तुळशीदास नावेलकर होते. आणि दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम शिवोली होता. टॅक्सी स्टँडवाल्यांची पूजा होती. ही 40 वर्षाच्या गोष्टी सांगतो मी, 40-45 वर्षाची. त्यावेळेला तबल्याला मला सांगितलं होतं. मी गेलो शिवोलीला,
तबला ठेवला. दयानंद मांद्रेकर तेव्हा मिनिस्टर नव्हते, त्यांचं चहाचं हॉटेल होतं, त्या हॉटेलात तबला ठेवला आणि त्यांना भेटायला गेलो. शरद जांभेकरांना नमस्कार केला आणि नमस्कार करून सांगला, गुरुजी मला सांभाळून घ्या. तेव्हा मला जांभेकरनी विचारलं, तुम्ही कोण? मी पंडित राजाराम बुवा मांद्रेकर गिरगाव राहत होते, त्यांचा ज्येष्ठ सुपुत्र मच्छिंद्र मांद्रेकर. तेव्हा मला जांभेकरनी सांगितलं, राजाराम मांद्रेकर म्हणून मुंबईला गिरगावमध्ये राहत होते, डान्स वाजवत होते आणि त्यांचे गुरु पंडित शांताप्रसाद, माझ्या वडिलांचे गुरु शांताप्रसाद, ते वडील म्हणजे डान्स हे वाजवत होते, तबला तरंग वाजवत होते. गोव्यात सगळं कार्यक्रम लोकांना साखळीला करून दाखवलं आहे. तबला तरंग 12 तबली, जलतरंग 12 पेले, 1 राग त्याच्यात पाणी घालून, फिडल वाजवत होते, सदर वाजवत होते, डान्स स्वतः करत होते. बायकांसारखे केस होते माझ्या वडिलांचे, लांब लचक, कशाला डान्स करत होते, यांचे सांगून होते डान्साला केस लांब पाहिजे. हे सगळं पप्पा माझे करत होते. मास्तर, आज तुम्ही जाय त्या सगळ्या बऱ्या बऱ्या लोकांक कलाकारांक साथ संगत केल्यात, तितून किर्तनानय साथ संगत केल्यात, भजनां नाटकां बी व्हडली पयलीं नाटकाची संगीत जाताली ती चडशे व्हडले तबलजी नासताले, तेन्ना तुमीच तुमचो प्रवास चालू आसलो. ते कशा खंयच्या खंयच्या किर्तनकारांक तुमी साथ संगत केल्यात नी थोडी नांवां सांगा, खंयच्या नाटकांनी साथ केल्यात, कोण व्हडले भजनी कलाकारांक कशी साथ केल्यात ती थोडीशी आमकां मातशी सांगात. कीर्तनकार म्हणजे मी कीर्तन एक खूप म्हणजे मला आठवत नाही की कोण कोण बुवा, पण अजून म्हणजे सांगायचं म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार कोपरकर बुवा होते, त्यांचं कीर्तन वाजवायला मी होतो. असे मी मेहंदळे, घाग बुवा असे खूप सांगतो. पण तुम्हाला एक किस्सा सांगतो कोपरकर बुवांचा, हे सांगण्यासारखं आहे. दत्तवाडीला साखळीला मी किती वर्ष तरी दत्त जयंतीची कीर्तनं वाजवत होतो आणि पेटीला हरिचंद्र काटकर म्हणून होते, अगदी साधे माणूस. हरिचंद्र काटकरला, अरे गांधारला, निषादला काय कुठे वाजवता तुम्ही? आणि सांगायचं गोष्ट म्हणजे ते टोपी घालायला लावलं होते सफेद तबलजाला आणि पेटीवाल्याला. मी काय करत होतो, वाजवता वाजवता टोपी खाली उडत होतो. ते कोपरकर म्हणते, काय मांद्रेकर तुम्ही करता? मी सांगत होतो, सर बुवा मी काय करू, टोपी पट्टे त्याला, असं मी स्वतः सांगत होतो. पण ते काटकर त्यांना निषाद लावा, गांधार लावा, एक शब्द ब्रह काढत नव्हते, असा माणूस होता. मरून गेले ते, वाळपायचे ते. आणि शेवटच्या कीर्तनाला एक तराणा म्हटला त्यांच्याने, एक तालाचा. मला अभिमान आहे. बुलबुल तरंग वाजवणारे कुर्तरकर म्हणून होते, ते गोव्यात आले की आमच्याचकडे होते, पप्पाकडे. कशाला येत होते तेच मला थोडासा किस्सा सांगत होतो. असे मारुती कुर्डीकर येतो, आता म्हणजे आल्याबरोबर सांगतो, मारुती कुर्डीकर होते, शंकर गुरव येत होते आणि आमच्या वडिलांकडे बसत होते गिरी असताना. आणि आमचे पप्पा सांगत होते, हे बघा झपताल, एकताल, दादरा आणि रूपक ह्यांच्या समी एक आल्या पाहिजेत. आणि हे मी ऐकत होतो, मी पुढ्यात बसत होतो आणि हे मी ऐकत होतो. शंकर गुरव होते, मारुती कुर्डीकर येत होते, हे दोघंच आमच्या माणसाकडे पप्पाकडे येत होते. सांगायचं त्याच्यावरून सांगतो तुम्हाला. आणि हे कुर्तरकर आणि पप्पा सांगायचे, हे बघा जपताल एका हातात, एकताल एका हातात, खाली रूपक म्हणा किंवा नाही खाली पायाकडे, किंवा दादरा म्हणा किंवा केरवा म्हणा, पण समी एक आल्या पाहिजेत. तुम्हाला 15 दिवसाची मुदत, महिनाभर करा. मी तुम्हाला गर्वात सांगितलं आहे, मारुती कुर्डीकर हे खरंच शिष्य मोठे आणि कितीशे त्यांच्यानी तबलजी गोव्यात तयार केले. आणि ते त्यांचे मुलं आज शिष्य आहेत, ते भरमसाठ वाजवतात आणि खरंच बरे वाजवतात. त्याबद्दल मी प्रश्न सांगत नाही. पण मारुती कुर्डीकर सुद्धा येत होते आणि पप्पाला पाया पडत होते. आणि शेवट त्यांच्यानी सांगितलं, तुम्हाला सांगतो मोठेपणा म्हणून नव्हे, मांद्रेकर हे आम्हाला जमत नाही, एक समज कशीच येत नाही. तुम्ही सांगता जपताल इकडे, एकताल इकडे, केरवा इकडे, दादरा इकडे, पण सम एक आली पाहिजे. पण हे आमच्याकडे असे शंकर गुरुसुद्धा मरून गेले. आणि सांगायचं गोष्ट, कुर्डीकर सर माझ्या वडिलांचं सुरुवातपासून संमेलन कुर्डीकर सर करत होते. आणि पहिलं संमेलन गिरी माझ्या घरात कुर्डीकरनी सरनी केलं. इतकं त्यांना ते कुर्डीकर मानत होते.
आणि हे सांगितलं होतं की हे आमच्याकडे मरेपर्यंत जमणार नाही. म्हणजे सांगायचा किस्सा की कोपरकर बुवान एक ताल म्हटलं आणि मला कुडतरकरनी सांगितलं होतं, मच्छिन बाळा कुठचाय बुवा यो ठेका दिन धागितलं का तो नाकात तीन धागितलं का दिन हा बाजूला काय कर, तुला एक ठेका देतो मी, एक चालत दे तू ना हेच ना हिंदी दाखवतो तो कत्ता हे असा ठेका एक वाजवला. मी तो ठेका वाजवल्याबरोबर बुवा कुठे आहे, कोपरकर बुवा कोपरकर बुवाला सांगितलं मी सरळ सर तिकडे आहे स्टेजवर, बुवा आता गा, आता ही माझी लय गा. कोपरकर बोर नमस्कार केला. मी तुम्हाला गर्वात सांगत नाही, अजून ते साखळीचे लोक जिवंत आहेत थोडे. आणि त्यावेळेला आता जे कीर्तन सांगतात जावडेकर बुवा, तेव्हा ते 8 वर्षाचे होते आणि कीर्तन ऐकायला येत होते. मी कीर्तन वाजवत होतो तेव्हा आज कीर्तनकर जावडेकर आहेत, पुण्याला असतात. तेव्हा ते 8 वर्षाचे होते आणि त्यांच्याचकडे मग ते कोपरकर बुवाचे शिष्य झाले. त्यांना सा तुम्ही विचारलं तरी चालेल, ते जिवंत आहेत, पुण्याला आहेत जावडेकर बुवा. असं कीर्तन मी कितीशी खूप लोकांची वाजवली, पण बुवा मी बघितले ते घाग बुवा. कशाला तर तुम्ही विचाराल, तबलची कोण आहे, पेटीवाला कोण आहे, पहिले विचारत होते. अमका आहे मच्छिंद्र मांजरेकर, पेटीला कोण नाना आहे, अमका तबलजी आहे का, तसं म्हणायचे. पेटीवाला आला का तसं म्हणायचे. कुठच्याच तबलजीला, कुठच्याच पेटीवालाला तू असं हे करत नव्हते. एकच बुवा मी असा बघितला की घाक बुवा, शरद बुवा घाक, साथ कशी साथ आहे त्याप्रमाणे गात होते. बरी साथ आहे, बरं गाणं. जरा आता शिकलाय मुलगा, झाली 2 वर्ष झाली आणि तो आपला उमेदी तिकडे गावचे लोक आहे त्याला बसवला कीर्तन करायला. कीर्तन आणि सांगायचं गोष्ट, कीर्तन हे फार कठीण असतं. मला वडील सांगत होते, मच्छिंद्र तू भजन वाजव, नाटक वाजव, क्लासिकल वाजव, ते सगळं एकच ठेका असतो क्लासिकलला. तू मग मध्ये काय वाजव, भजन एक निराळं असतं. कीर्तन हे सगळ्यात वाईट. ते बुवा पुढच्या टायमाला काय म्हणेल हे सांगता येत नाही आणि तुला ते म्हटल्याबरोबर तो ठेका वाजला पाहिजे ताबडतोब. केवढी स्मरणशक्ती पाहिजे. आणि मला पप्पा म्हणतो कीर्तन जो वाजवतो तो सगळं वाजवू शकतो. ऐकून घ्या, भजन हे खाली जुमाळी ठेका दिना झिन दिना असा ठेका असतो, सगळ्यात तबलजी वाजवतात. मग त्या शेवटच्या याला तुका म्हणे काय आणि कुठलाही म्हणे म्हणा, त्या 3 ताल वाजवतात किंवा मध्ये 3 ताल वाजवतात, गातात. गाणारा जो असतो तो तबलजी काय करतो, एक 16 मात्रेचा बोल वाजवतो, 32 मात्रेचा, 64 मात्रेचा. ते नको. गाणारा साथ म्हणजे काय, तू कुठच्या मात्रे उठून उठला, मतजा 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 असं 3दा म्हटलं, पण ते कुठून म्हटलं, कुठच्या मात्रेवरून म्हटलं, ते तबलजान तसाच वाजवलं पाहिजे. तिकडे तुझा 32 मात्रेचा आणि 64 मात्रेचा मुकडा किंवा ताल उपयोग नाही. तू काय म्हणतो बघा, कुठून उठलाय तेच तबल्यावर वाजव, त्याला साथ म्हणतात. हे शिकून येत नाही. आणि आणि तो कोण तबलजी वाजवतो बघा, तो लिहूनही लिहू शकणार नाही आणि त्याला काय वाजवतं त्या तबलजीला त्यालाही ठाव असणार नाही. कशालाच त्याच टायमावर येते. तबल ज्याला होतं गाण्याचं अंग पाहिजे. तुम्ही म्हणाल गाणं मला येत नाही, पण ह्या कलेत मला आता 5 म्हणतो मी, पण 7 अप झाली. ऐकून माझे कान बधीर झाले. कुठून उठला, काय केलं, कुठून ते गेल्यावर कुठलं वाजलं पाहिजे, त्याला काय पोषक पाहिजे तेच वाजलं पाहिजे. तिकडे 16 मात्रा, 32 मात्रा, 64 त्याला 7 म्हणत नाही. तू काय म्हटलं तेवढंच वाजव, तिकडंच वाजव आणि दाखव. आणि ते बी कसं, त्याच्याबरोबर नाही, त्यांनी सोडलं काय पेटीवाला किंवा तबलजी, नाही तर तबलजान ते वाजवून दाखवलं पाहिजे आणि परत समीर आलं पाहिजे. असा तबलजी मी तरी थोडे आहेत, नाही असं म्हणत नाही. असं मला साधारणशा आताच्या तबलजान मी गर्वात सांगत नाही, कोणी ते वाजवून दाखवावं, माझी चॅलेंज आहे. आज जी कला अकादमी स्पर्धा चालू आहे, मनोहरबुवा, पंडित मनोहरबुवा शिरगावकर, ही योग्य आहे. आणि त्यावेळेला ही आमच्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह रावजी राणे यांच्यानी ही ठेवली. मला अतिशय सांगावंसं वाटतं की
राणे ही ठेवली बघा. त्यांना मी अतिशय इकडूनच नमस्कार करतो. कशाला? कलेबद्दल काहीतरी त्यांना होतं म्हणून त्यांच्यानी आज हे ठेवलं आणि ते राहिलं असं मला तरी वाटतं. पण त्यावेळेला जे भजन होतं, मनोहरबुवा शिरगावकर जेव्हा भजन करत होते त्यावेळेला राग मोठे नव्हते. यमन म्हणा, सारंग म्हणा, जीवनपुरी म्हणा, असे काहीचे 7, 8, 10 एक राग होते. यमन म्हणा, काय म्हणा, पण मनोहरबुवा शिरगावकर जेव्हा भजन करत होते तेव्हा, आणि सुरुवात तेच करत होते. रामनाथ मटकर बाजूला, नरहरी वळवळेकर, दत्ताराम रवळवेकर, सोमनाथचारी, आणि त्यावेळेला ते जे भजन करत होते ते मनभाव भजन करत होते. कसे करत होते? मनोहरबुवा शिरगावकर जेव्हा देवळात गेले, कोणाच्या देवळात गेले? मारुतीच्या देवळात गेले की मारुतीचा अभंग. उद्या कुठे भजन आहे? शांतादुर्गेचा देवळात आहे, शांतादुर्गेचा अभंग, आणि भक्तिभावानं भजन करत होते. देवाला स्मरण होत होते. मी स्वतः बघितलं, रडत होते भजन म्हणताना सुद्धा, दुःख येत होतं त्यांना. ते भजन निराळं. आणि आताचं जे भजन आहे हे आता काय तुम्हाला सांगायला नको, भजन असते, पण त्याच्यात आताचं भजन आहे ते काय झालं, तेव्हा असे रागही नव्हते. आता हे राग मोठे मोठे झाले. थोड्यांदा रागाची नावंसुद्धा येत नाही. पण तो माणूस काय येत नाही त्याला, थोडं शिकला तो अभंग म्हणायला बसला का तो कुठचा तरी एक नवीन राग काढतो आणि तो म्हणायला बसतो. त्याला काय येते नोटेशन मारतो, ग ग म म पा 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 असं करतो. ते भजन नव्हे. अगदी 2 वर्ष शिकणारा मुलगा एक राग नवीन बुक, म्हणजे आता ते पुस्तकं आली आहे, तेव्हा पुस्तकं नव्हती. पुस्तकाचा राग काढला, तो शोधला, बघितला, नोटेशन सगळं केलं, आणि त्या रागावर तो अभंग तयार केला. आणि त्या 2 कलाकारांना तो अभंग राग येत नाही. मग पळलं मरे हो का रागूच येईना. आमची कोकणी भाषा अंगा का राग जवळलं मरे कलाकार एका काय येईना मरे, तो स्वतः प्रोपागंड करतो. मग हे असं चाललं आहे भजन. गोव्याचं भजन हे असं कसं, गपधारे जा गा 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 म म म प प प दादा दादा, कपधानीचा गमधनीचा 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 गमधनीचा. दुसरी गोष्ट भजनान सुद्धा कितें आहा, हांव भजनान दैव सोयगान म्हाका म्हाज्या वडिलांचे आशिर्वाद, आईचे आशिर्वाद, देवाचे म्हाजेर देव म्हणजे कित्याक देवाचो सदींच मनशाचेर आशिर्वाद आसूंक जायो. तेचो आशिर्वाद जावो, देवाचो कृपा जायी, आणि 10 जाणांचो म्हाजेर आशिर्वाद आहा. कित्याक हांव तिनताळ सुरू आसतना सवारी जयजयराम सुरू जाले काय हांव सवारी वाजयता, जपताल वाजयता, धमार वाजयता. कोणी म्हाका सांगचे वाजोवन दाखय, वाजयता सुरू आसतना जयजयराम कृष्ण हरी. एकताल वाजयता, तीन ताल आसतना एकताल वाजयता भजनाक, दादरा वाजयता, रुपक वाजयता, मुकडे वाजयना, सोळा. कशें तुका पोशक कशें जाय, कशें म्हटलें काय तेका ठेको कसो लागोंक जायो. तुमकां समाजाच्या दृश्टिकोनातून, समाजांतून गौरव नाल्यार पुरस्कार जायते लाभलेले आसा, आमी सुद्दां आयकल्यात पळयल्यात. ते कशें कशें तुमकां सरकारी दरबारी आनी संस्थे मार्फत खंय खंय पुरस्कार दिला ते मातशें आमकां सांगचें तुमी न्हू. म्हाका पयलो पुरस्कार म्हाज्या माजरा गांवांत जाला. अशे म्हाजे पुरस्कार म्हाका खबर ना, म्हाज्या घरा कडेन सगळे भरलेले आसा. अशे सायडीक दवरल्या ते, काय म्हाज्या कडेन घरा कडेन कबाट करून दवर अशें ना. हांगा एक थंय अशें कशें कशें पडलेले अशें खूब मेळ्ळा पुरस्कार म्हाका. गव्हर्मेंट पुरस्कार दिगंबर कामत जेन्ना CM आसलो तेन्ना म्हाका पुरस्कार स्वता दिगंबर कामतीन दिला, ती म्हाज्या कडेन ढाळ आसा. सुरेश हळदणकर, मुकुंद मडकयकर, अच्युत रायकर, हे म्हापसा स्वरांजली म्हणून वर्साच्या वर्सा हे जाता, संमेलन जाता, तेंच्यांनी म्हाका पुरस्कार दिला. आणि सरकारी दरबारी म्हाका मेळ्ळा पुरस्कार. अशें खूब आहा. पण म्हाजें आतां शेवट म्हाका सांगपाचें म्हणजे तुमकां तेंय सांगता की घरा कडेन म्हाका स्वताची म्हाजी बायल म्हणजे म्हाजी पत्नी सांगता, कशाला तुम्ही जाता, कशाला तुम्हाला पुरस्कार पाहिजे, किती तुमचे पुरस्कार केले, किती इकडे घरात भरलेला आहे, काय आहे हो त्या पुरस्कारात, असे पुरस्कार कशाला तुम्हाला पाहिजे म्हणून शेवट हांवें कितें केलें. पुरस्कार खूब नांवां आहा, पण नाका ती. शेवट हांवें केलें पोरूम पांडुरंग राऊळ
आनी हांवें एका माणसान म्हाका आर्ट एंड कल्चरान फुडें काडलो. मास्तर तुम्ही हे जे कलाकार इतली वर्सां सेवा करतात, 5 वर्ष तपा जाली तुमकां ह्या तबल्याची आनी सगळीं तुमी भजन नाट्य कथ्थक सगळें वाजयता, तेव्हा तुम्ही एक राज्य पुरस्काराक करा. म्हणून आता म्हटलं सगळे सांगतात न्ही करुया. ते 1000 लफडी ती हेचे सायनी हाड तेचे हाड, श्रीपाद बाबूचे हाडले, मायकल लोबोचे घेतले. कितें ते हें करचें पडटा हें म्हाका भितरलें कांय कळना. म्हाजे सुनेन स्वता ते सगळें भरलें, कितें हाडूंक जाय आनी कितें पाती गोबर सगळं तिणी केलं. मला कांयच ठाऊक ना ह्याच्यातलं. आणि शेवट ती मी फायल आणि पांडुरंग रावून नेऊन दिली. मी आता कोणाला म्हणजे दोष देऊ? सरकारान ह्याच्यावर विचार केला पाहिजे. इतकी वर्ष ह्याच्यात मी माझे कलेच तप घालवली, पण ह्याच्यावर माझ्या पुरस्काराचा विचार केला. कोणाला काय येत नाही या संसारात. हा माणूस कुठे दिसतसुद्धा नाही, त्याला पुरस्कार. आता ह्याचं मला काय ठाऊक नाही. मी आपला सरळ बोलतो. त्या माणसाचं वजन जास्त असलं त्याला पुरस्कार, असं असू शकते. त्या क्षेत्राचा कोणतरी तो मिनिस्टर असणार आणि त्याला तो ओळखतो असणार. म्हणजे त्या क्षेत्रातला माणूस त्याला ओळखतो, त्याला तो पुरस्कार. त्या माणसाला काय याच्यातला गंध नाही, त्याला पुरस्कार. त्या वर्षी मला पुरस्कार मिळाला नाही. मी म्हटलं, मला म्हणाले ते दुसऱ्या वर्षी मांजरेकर तुम्ही करा. मी म्हटलं झाक मारू ते पुरस्कार, असं सरळ सांगितलं आर्ट एंड कल्चरमध्ये. कशाला, मला नको आले. एकदा केलं मी पुरे. असं चाललं आहे गोव्यात हे असं चाललं आहे. माझंच असं नाही, असे कितीशे कलाकार बाबडे आहेत. तबला असो, हार्मोनियम असो, गाणारे असो, नाट्य असो, चित्रकला असो, अशा कितीतरी कलाकार पडलेले आहेत. ते नावारूपाला नाहीच. आणि नको त्या सरकार नको त्या माणसाला राज्य पुरस्कार देतात. हे मला आश्चर्य वाटतं. तुम्ही किती सांगू सोदता आता आजच्या फुडच्या पिढीक की हें कार्य जें आसा, हें वादन आसा जावं कितें आसा, जी कला जी आसा, संगीत कसली कला, ती कशी मेहनत करून कशी फुडें आमच्या फुडें व्हरची भुरग्यांनी आनी कशी नावालौकीक हाडची, थोडोसो संदेश दिया फुडच्या पिढीक. माझे तरी असे आतां माझे स्वताचे आज भुरगो शिकूंक येयलो आनी भुरगे शिकलेले आहा, तेंच्याशी सुद्धा मास्तरा कडेन शिकूंक गेलो, कोणूय मास्तर असो तो, लिहून दिलो त्याला, हे घे आमकां गायजाली, त्याचं मूळ दिलं, दोहरा दिला, पलटान एक दिलं, असं काय काय दिलं, तू हे कर. तो जरा करून आला, जरा गुडगुड काय वाजवलं, मास्तर मला दुसरं लिहून द्या, मला तिसरं लिहून द्या. मास्तर कुठचे असो ते गुरु हे लिहून देणारच, नाहीतर त्या माणसाचं पोट भरत नाही. ही आजची परिस्थिती, हे मी सांगू इच्छितो. पण ही कला तशी सोपी नाही. एकच तुम्ही शिका, 3 तालच वाजवा, तोच 3 ताल तुम्ही 1 वर्ष वाजवा. एकच वर्ष 3 ताल वाजवा, एकच वर्ष 3 ताल वाजवला, वर्षभर तुम्हाला सगळं आलं. हे माझे वडील सांगत होते, हे मला आठवतं. असे आमच्याकडे गाणं शिकायला लोक येत होते. तुम्ही एकच राग शिका, एकच राग शिका, एकच काय कुठचा राग शिका तुम्हाला पाहिजे, यमन शिका, पण एकच राग यमन 1 वर्ष शिका. 1 वर्ष शिकला यमन राग तर तुम्हाला सगळं राग येणार. असे माझे वडील मला सांगत होते. एकाच रागात तुम्हाला सगळं काय ते कळणार, पण तोच राग 1 वर्ष शिका. हे आता चालत नाही. आता लिहून दिलं पाहिजे, नाहीतर त्या गुरुजीचं पोटही भरत नाही. अशी परिस्थिती झाली. तशी ही कला सोपी नव्हे. डाळ भात केला आणि ती जेवला तशी मिळणार नाही. ह्याला खूप तपश्चर्या घालावी लागते. तप केली पाहिजे. आणि ते बी तुम्हाला तप केल्याबरोबर 1-2-4 तप केला, मग काहीतरी तुम्हाला रुपयातला पैसा कळतो. आणासुद्धा नव्हे, पैसा. तबला म्हणजे काय, गाणं म्हणजे काय, हार्मोनियम म्हणजे काय, सतार म्हणजे काय, फिडल म्हणजे काय, कुठले इन्स्ट्रुमेंट असो, हे तुम्हाला मग कळतं, पहिली कळणार नाही. मास्तर, आयज ह्या कलाविष्कार ह्या दूरदर्शनच्या कार्यक्रमाक तुम्ही मुद्दाम वेळेन वेळ काढून आमकां बरें मार्गदर्शन केलें. आणि ह्या तुमच्या मार्गदर्शनान आमकां फुडच्या समाजाक आनी आमकां समस्त गोंयकारांक कितें तरी आमकां बरें मेळटलें. आनी तुमी हांगा येवन आमकां जें मार्गदर्शन केलें ताका हांव देव बरें करूं म्हणटा. तुमकां दीर्घायुष्य दिवचें
आणि असंच तुमचा प्रवास चालू असो ही परमेश्वराकडे प्रार्थना. आणि तुम्हाला मी नमस्कार करतो की तुम्ही माझी जी मुलाखत घेतली अतिशय चांगली घेतली आणि दूरदर्शनच्या वतीनं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांच्यानी मला मुद्दाम बोलवून मुलाखत घ्या. तुम्ही इतकी वर्ष झाली तुम्ही कलाकार आहात. मी केव्हाच ह्याच्यात पडलो नव्हतो, खरं सांगतो तुम्हाला. मी माझ्या वडिलासमान म्हणजे वडिलाच्या आणि आईवर स्मरण म्हणून सांगतो की माझ्या मनातसुद्धा नव्हती मुलाखत, पण दूरदर्शनचे जे कलाकार होते, कलाकार घेणारे, आज राजन फट्टेसारखे, नरसिंह फट्टे ह्यांच्या वडिलाबरोबर मी वाजवत होतो आणि त्या लोकांनी माझी मुलाखत घेतली, त्यांच्यातसुद्धा मी आभार मानतो. आज धन्यवाद.